नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप अँड ऑलिम्पियाड सक्सेस हब या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मेकिंग द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट नंबर्स फ्रॉम द गिवन डिजिट. आपण आजपर्यंत काय बघितलं तर स्कॉलरशिपच्या एक्झामचा जो सिलेबस आहे त्याचा युनिट 1 आपण बघत आहोत. आणि युनिट 1 मध्ये आपण नंबर बघितले अप टू 5 डिजिट नंबर, त्याची फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू डिजिटची आणि नंबरचं एक्सपांडेड फॉर्म, ह्या सर्व गोष्टी आपण आतापर्यंत बघितल्या. तर आता आपल्याला बघायचं आहे की मेकिंग द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट नंबर फ्रॉम द गिवन डिजिट. म्हणजे काय, आपल्याला काही डिजिट दिलेले असतील आणि त्या डिजिटपासून आपल्याला एक सर्वात मोठा नंबर बनवायचा आहे आणि छोटा नंबर बनवायचा आहे. तो कसा बनवायचा ते आपण बघूया. एक्झाममध्ये याच्यावर बऱ्यापैकी क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, तर मग स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट नंबर बनवताना कन्फ्युजन कमी व्हायला इथे आपल्याला काही रूल फॉलो करावे लागतात की जेणेकरून खूप स्पीडने आणि लवकरात लवकर आणि न चुकता एखादा सर्वात मोठा म्हणजे ग्रेटेस्ट किंवा सर्वात छोटा असा नंबर आपण म्हणजे स्मॉलेस्ट बनवू शकतो. त्यासाठी रूल काय आहे, तर रूल बघा, आपल्याला इथे समजून घ्यायचे आहेत. तर रूल बघा काय आहे, तर टू फॉर्म अ 5 डिजिट नंबर युजिंग गिवन डिजिट. आपल्याला काय करायचं आहे, 5 डिजिट नंबर बनवायचा आहे. तर आपल्याला त्यासाठी 5 डिजिट दिलेले असतील. ठीक आहे, तर मग आता 5 डिजिट देताना समजा आपण इथे घेऊन बघूया कोणतेही 5 डिजिट, जसं 8, 7, 5, 9 अँड 6. ठीक आहे, आपण असे 5 डिजिट घेतले येते. तर मग बघा की ग्रेटेस्ट नंबर जर आपल्याला याच्यापासून बनवायचे असेल तर काय करावं लागेल. ग्रेटेस्ट म्हणजे काय, सर्वात मोठा नंबर बनवायचा आहे आपल्याला काय करावं लागेल, अरेंज डिजिट इन डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे जर सर्वात मोठा नंबर बनवायचा असेल आपल्याला, तर आपल्याला काय करावं लागेल, ते जे डिजिट आहेत ते कसे अरेंज करावं लागतील, तर डिसेंडिंग ऑर्डरने, म्हणजे उतरत्या क्रमाने. सर्वात मोठा नंबर बनवायला आधी काय करावं लागेल, तर आपण सर्वात मोठा डिजिट जो आहे तो आधी घ्यावा लागेल, जसं 9, नंतर त्याच्यापेक्षा छोटा 8, त्याच्यापेक्षा छोटा कोणता आहे 7, नंतर 6 आणि नंतर लास्टला 5. कारण आपल्याला माहित आहे जे हे प्लेस व्हॅल्यू आहे, हा जो नंबर तयार झाला आहे, हे जी प्लेस व्हॅल्यू जी असते त्या डिजिटची, ती राईट टू लेफ्ट कशी वाढत जाते. म्हणून लेफ्टचा नंबर हा जेवढा मोठा असेल तेवढाच मोठा आपला डिजिट तयार होईल. ठीक आहे, जसं इकडे बघा, हा 5 हा युनिट प्लेसला आहे तर याची व्हॅल्यू तर 5 राहील. ठीक आहे, हा 6 हा 10 प्लेसला आहे तर याची व्हॅल्यू 60 होईल. 7 हा 100 प्लेसला आहे तर याची व्हॅल्यू काय होईल, 700. 8 ची व्हॅल्यू काय होईल, हा 1000 प्लेसला आहे तर 8000. आणि 9 ची व्हॅल्यू काय होईल, 10,000 प्लेसला आहे ना हा, तर याची व्हॅल्यू होईल 90,000. म्हणजेच राईट टू लेफ्ट जसे जसे नंबर जातात, म्हणजे प्लेस जशा असतात, राईट टू लेफ्ट कडे जसे आपण प्लेसने जातो तसे तसे प्लेस काय होतात, वाढत जातात. म्हणून लेफ्टची साईड जी आहे ती सर्वात मोठी असली पाहिजे. म्हणूनच आपण काय करतो, नंबर लिहिताना तर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आधी लिहून घेतो. म्हणजे सर्वात आधी मोठा नंबर, नंतर त्याच्यापेक्षा छोटा, नंतर त्याच्यापेक्षा छोटा आणि नंतर असं करत करत सर्वात स्मॉलेस्ट नंबर. मग अशाने काय होईल, जेव्हा आपल्याला दिलेल्या डिजिटचा यूज करून जर एखादा ग्रेटेस्ट नंबर बनवायचा असेल तर नेहमी काय करायचं, तर त्या डिजिटला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये काय करायचं, अरेंज करायचं. समजलं इथपर्यंत. तर आता आपण बघूया, हा झाला सर्वात मोठा नंबर आपण काढलाय. आपल्याला याच डिजिटचा जर छोटा नंबर काढायचा असेल तर कसं करायचं, स्मॉलेस्ट नंबर बनवायचा आहे आपल्याला आता. ठीक आहे, तर आता बघूया. मग जसं आपण ग्रेटेस्ट नंबर तयार करायला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपण अरेंज केलं होतं, तर आता काय करावं लागेल, आपल्याला स्मॉलेस्ट नंबर काढायला असेंडिंग ऑर्डरमध्ये डिजिटची जी अरेंजमेंट करावी लागेल. असेंडिंग ऑर्डरमध्ये काय करावं लागतं, तर असेंडिंग ऑर्डरमध्ये सर्वात आधी कोणता नंबर घ्यावा लागतो, तर सर्वात छोटा, नंतर त्याच्यापेक्षा मोठा, नंतर त्याच्यापेक्षा मोठा, म्हणजे चढत्या क्रमाने डिजिटची काय आहे ती आपल्याला मांडणी करावी लागेल. ठीक आहे, तर मग याच्यात सर्वात छोटा नंबर कोणता आहे, तर सर्वात छोटा आहे 5.
तेव्हा 5 पासून स्टार्ट करा. 5, 6, नंतर 7, नंतर 8 आणि नंतर 9. म्हणजे हे दिलेले जे डिजिट आहे याच्यापासून जर तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा असेल, तुम्हाला ते डिजिट आधी काय करावं लागतील, असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करावं लागतील आणि नंतर त्याचा जो नंबर तयार होईल तो नंबर काय असेल, त्या 5ही डिजिटचा सर्वात स्मॉलेस्ट जो नंबर आहे तो नंबर तिथे तयार होईल. ठीक आहे, हे आपण एक समजून घ्यायला सांगितलं होतं. आता परत इथे जे एक्झाम्पल दिलं आहे इथे पण 5 डिजिट दिलेले आहेत. ठीक आहे, आता या 5 डिजिटचं पण यांनी काय केलंय, जर इथे आपल्याला जर ग्रेटेस्ट नंबर पाहिजे असेल त्यांनी काय केलं, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिलंय जसं 4, 5, 7, 1, 2. आता यांनी डिसेंडिंग ऑर्डर केली आहे. सर्वात डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपण काय करतो, सर्वात मोठा नंबर जो आहे तो आधी घेतो. मग ह्या 5ही डिजिट पैकी सर्वात मोठा नंबर कोणता आहे, तर 7. म्हणजे 7, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 4, 2, 1. म्हणजेच नंबर कोणता तयार झाला आहे, 75,421. म्हणजे दिलेल्या डिजिट पासून सर्वात मोठा नंबर जो झालाय तो हा आहे. आणि जर सर्वात छोटा नंबर आपल्याला विचारला असेल तर काय करावं लागेल, त्याच डिजिटला असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करावं लागेल आणि जे जे काही नंबर असतील ते क्रमाने लिहून त्याच्यापासून काय होईल, सर्वात स्मॉलेस्ट नंबर तयार होईल. म्हणजे इथे कोणता नंबर तयार झालाय मग, 12,457. तर अशा प्रकारे आपल्याला डिजिट दिले असताना त्या डिजिटचा जर एखादा नंबर तयार करायचा असेल तर मोठा नंबर तयार करण्यासाठी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करावं लागतं सर्व डिजिट आणि छोटा नंबर तयार करण्यासाठी असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करावं लागतं सर्व डिजिट. समजलं? तर मग बघा, हे झालं आपण सर्वात छोटा आणि मोठा नंबर इथे बघितला आहे. तर मग आता आपण जो नंबर बघितलाय त्याच्यामध्ये आपण 0 घेतलाच नाहीये आणि 0 तर यूज होतोच ना. प्रत्येक नंबर, खूप असे नंबर आहेत म्हणजे सर्व नंबरमध्ये जसे 1 to 9चा यूज होतो तसा 0चा पण, 0 पासून पण नंबर बनतात. तर मग 0 इथे आपण बघितलंच नाही, तर 0चा आपण स्पेशल बघूया की 0 जर असेल तर कसं करायचं ते. ठीक आहे, तर मग समजा आपल्याला डिजिट दिलेले आहे जसं 2, 0, 5, 8. ठीक आहे, तर मग व्हेन फॉर्मिंग द स्मॉलेस्ट नंबर विथ 0 इन्क्लुडेड. ठीक आहे, तर समजा आपल्याला डिजिट दिले आहे त्याच्यापासून आपल्याला काय करावं लागेल, नंबर बनवायचा आहे आणि स्मॉलेस्ट आणि त्याच्यामध्ये काय असेल, 0 ऍड असेल तर काय करावं लागेल, आपल्याला इथून समजा स्मॉलेस्ट नंबर बनायचा आहे. तर आपण इथे 0 हा काय सर्वात स्मॉल आहे. 0 नंतर 2, 2 नंतर 5, 5 नंतर 8. तर आपल्याला काय करावं लागेल, आपण जे समजा जसं आपण आधी शिकलो की नाही चढत्या क्रमाने, म्हणजे सर्वात कमी त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा. मग आपण काय करू, पहिले 0, त्याच्यानंतर 2 मोठा, त्याच्यानंतर 5 मोठा, त्याच्यानंतर 8 मोठा. पण अशाने काय होईल, इथे 0ची व्हॅल्यू काहीच राहणार नाही. मग हा जो नंबर तयार होईल तो काय होईल, 258. पण आपल्याला तर 4 डिजिट नंबर हवाय. तर अशा वेळेस काय करायचं की आपल्याला 0 नंतर जो नंबर आहे, जो कोणता स्मॉल नंबर असेल तो आधी घ्यायचा आहे. म्हणजे नॉन 0 जो नंबर आहे तो सर्वात आधी लिहायचा आहे. इथे नॉन 0 कोणता आहे, तर 258. मग स्मॉल कोणता आहे त्याच्यामधला, तर 2. मग आधी 2 घ्यायचा, त्याच्यानंतर 0 घ्यायचा. ठीक आहे, प्लेस 0 इन सेकंड पोझिशन. आणि 0ला सेकंड पोझिशनला ठेवायचं नेहमी. आणि जो बाकीचा रूल आहे तो जसाच्या तसा, जसं नंतर 5 नंतर 8. म्हणजे जर दिलेल्या डिजिटमध्ये तुम्हाला जर 0 ऍड असेल आणि त्याच्यापासून जर नंबर करायचा असेल तर सर्वात आधी काय, स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा असेल तर सर्वात आधी काय करावं लागेल, तर नॉन 0 डिजिट जो आहे, जो स्मॉलेस्ट नॉन 0 डिजिट आहे तो आधी घ्यायचा, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर पुढचे डिजिट घ्यायचे. ठीक आहे, तर इथे जे एक्झाम्पल दिलं आहे ते आपण बघूया. इथे बघा, इथे काय दिलंय, 2507. ठीक आहे, 2
507. आता याच्यातून आपल्याला स्मॉलेस्ट नंबर जर काढायचा असेल तर कसं करायचं? आपण आधीच इथे बघितलंय की स्मॉलेस्ट नंबर करताना सर्वात आधी आपण काय लिहितो? सर्वात छोटा नंबर लिहितो. पण इथे 0 असल्यामुळे आपल्याला काय लिहावं लागेल? जो नॉन झिरो डिजिट आहे, जो स्मॉलेस्ट नॉन झिरो डिजिट आहे, तो सर्वात आधी लिहावा लागेल. म्हणजे इथे 0 जर एक सोडला त्याच्यानंतर स्मॉलेस्ट डिजिट कोणता आहे? 2 आहे. तेव्हा आपल्याला काय करावं लागेल? सर्वात आधी 2 घ्यावे लागेल, नंतर 0, नंतर 5 आणि नंतर 7. इथे काय झाला? 2057. इथे बघा 2057 दिसत आहे आपल्याला. तर असे हे जर 0 असेल तर हा रूल काय करायचा? फॉलो करायचा. ठीक आहे, समजलं इथपर्यंत सर्वांना? तर आपण एखादा आणखी एक क्वेश्चन घेऊया. जसं मी नंबर लिहिते इथे 5, 8, 6, 9 and 1. याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे? तर याच्यापासून आपल्याला ग्रेटेस्ट नंबर तयार करायचा आहे. हे 5 डिजिट आहे आपल्याकडे. याच्यापासून आपल्याला एक ग्रेटेस्ट नंबर तयार करायचा आहे. पण ग्रेटेस्ट नंबर कसा असेल? तर तो ऑड ग्रेटेस्ट नंबर तयार करायचा आहे. म्हणजे इथे आपल्याला एक आपण ऍड करतो की नंबरच नकोय फक्त मला, 5 डिजिट नंबर तर हवा आहे. पण तो कसा हवा आहे? ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर, पण तो ऑड असला पाहिजे. ठीक आहे. तर ऑड साठी आपल्याला काय करावं लागेल? तर ऑड साठी आपल्याला जी युनिट प्लेसला आहे, युनिट प्लेसला कोणता नंबर आला पाहिजे? 1, 3, 5, 7 and 9. हे जे डिजिट आहे ते जर युनिट प्लेसला असतील तर तो पूर्ण नंबर काय असतो? ऑड नंबर असतो. तर या डिजिट पैकी इथे दिसत आहे का? 9 आणि 1 दिसत आहे. म्हणजे 9 आणि 1 पैकी आपण काय करू शकतो? एक नंबर जर आपण लास्टला ठेवला तर झाला, तो ऑड नंबर झाला. ठीक आहे. तर सर्वात आधी आपण काय करूया? आधी सर्वात मोठा नंबर काढून घेऊया. तर ग्रेटेस्ट नंबर तयार करायचा आहे या 5 डिजिट पासून. तर सर्वात आधी काय करावं लागेल? या सर्व डिजिटला आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये काय करावं लागेल? अरेंज करावं लागेल. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? तर आपल्याला सर्वात मोठा जो डिजिट आहे तो आधी लिहावा लागेल. जसं 9, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर 1. हे काय केली आपण? याची डिसेंडिंग ऑर्डर अरेंज केली. ठीक आहे. हे आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सर्व डिजिट काय केले? अरेंज केलेत. आता आपल्याला काय करायचं आहे? हे नंबर जसे जसे लिहून घ्यायचे आहे. जसं 9, 8, 6, 5 and 1. हे नंबर आपण खाली लिहून घेतले. आता बघायचं की हा नंबर सर्वात ग्रेटेस्ट नंबर आहे या 5 डिजिट पासून बनलेला. ठीक आहे. पण ऑड आहे की इव्हन आहे ते बघायचं. तर याच्या युनिट प्लेसला काय आहे? 1 आहे. आपण आधी काय म्हटलं की ज्या नंबरच्या युनिट प्लेसचा डिजिट 1, 3, 5, 7, 9 असेल तो होल नंबर काय असेल? ऑड असेल. म्हणजे इथे बघा, इथे 1 आलेला आहे. तर म्हणजे हा नंबर काय आहे? ऑड नंबर आहे. म्हणजे ऑड ग्रेटेस्ट नंबर. समजलं? तर असे क्वेश्चन जे आहेत ते एक्झाम मध्ये विचारले जातात. तर आपण आणखी काही फॅक्ट्स आहेत जे स्मॉलेस्ट किंवा ग्रेटेस्ट नंबर तयार करायला आपल्याला हेल्पफुल असतात. जसं काही गोष्टी लक्षात ठेवा. डिजिट 9 इज द ग्रेटेस्ट डिजिट. आता कोणताही नंबर बनवताना आपण कोणते डिजिट बघतो? 0 to 9. 0 to 9 मध्ये काय आहे? 9 हा काय आहे? ग्रेटेस्ट डिजिट आहे. हे तर तुम्हाला सर्वांना माहित आहे. ठीक आहे. डिजिट 1 इज द स्मॉलेस्ट डिजिट. आता आपण जरी 0 to 9 या डिजिटचा उपयोग करतो, पण 0 आपण सर्वात आधी घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. म्हणजे तेव्हा 1 हा डिजिट जो आहे तो काय आहे? स्मॉलेस्ट डिजिट आहे. ठीक आहे. म्हणून जेव्हा आपल्याला
समजा 5 डिजिट दिले असतील आणि त्यामध्ये जर 0 इन्क्लूड असेल आणि त्याचा आपल्याला स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा असेल तर असेंडिंग ऑर्डर तयार आपण जेव्हा करतो तेव्हा सर्वात स्मॉलेस्ट नंबर काय असेल तर 1 असेल. ठीक आहे. नंबरची स्टार्ट जे आहे ती तुम्हाला 1 पासून स्टार्ट करावा लागेल. आता ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर. आता 0 to 9 मध्ये हे जे डिजिट आहेत आपण जर ग्रेटेस्ट याच्यामध्ये 4 डिजिट नंबर जर बघितला तर 9 हा सर्वात मोठा आहे. इथे आपण बघितलंय ग्रेटेस्ट डिजिट आहे. तर 9 पासून तयार होणाऱ्या ज्या संख्या असतील जसं 9999 आपल्याला 4 डिजिट नंबर हवाय तर आपण 9 प्लेसला चारही प्लेसला आपण काय करू 9999 लिहू. याच्या जागी एक जरी प्लेसला आपण 8 लिहिला तर तो याच्यापेक्षा छोटा नंबर होऊन जाईल. जसं 9899 नंबर कोणता मोठा आहे तर हाच मोठा आहे. म्हणजे 4 डिजिट नंबर मध्ये जर सर्वात मोठा नंबर असेल तो कोणता असेल 9999. ठीक आहे. आणि आता इथे दिलेला आहे स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर आपल्याला 5 डिजिट नंबर काढायचा आहे तर तुम्ही 5ही 0 नाही घेऊ शकत. याची व्हॅल्यू तर काहीच नाही आहे. तुम्हाला काय करावं लागेल 1 हा ठेवावा लागेल. आणि 1 कुठे ठेवावा लागतो सर्वात लेफ्टला. म्हणजे स्टार्टिंगच आपल्याला 1 पासून करावं लागेल. 1 त्याच्या पुढे आपण 0 कितीही वापरू शकतो. जेवढा डिजिटचा नंबर दिला आहे तेवढा डिजिटचा. जसं 5 डिजिटचा नंबर पाहिजे असेल तर 1 लिहावाच लागतो. जो सर्वात स्मॉल डिजिट आहे आणि बाकी आपण 0 त्यात ऍड करू शकतो. म्हणजे स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर जर आपल्याला बघायचा असेल तर तो कोणता असेल 10,000. ठीक आहे. तर ह्या गोष्टी समजल्या नसतील परत बघा. ह्या गोष्टी लक्षात घेऊन बघा. एक्झाम्पल घेऊन परत करायचं ट्राय करा. त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला या गोष्टी चांगल्या प्रकारे समजल्या जातील. आणि या टॉपिकवर बऱ्यापैकी क्वेश्चन विचारले जातात आणि क्वेश्चनही खूप सोपे असतात. जर तुम्ही खूप जास्त प्रॅक्टिस कराल क्वेश्चनची तर तुम्हाला एक्झाममध्ये तुमचा वेळ वाचेल. आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा आणखी क्वेश्चन पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला जे लिंक दिली आहे टेलिग्राम चॅनलची तिथे तो ग्रुप जॉईन करा आणि तिथे तुम्हाला खूप सारे क्वेश्चन जे आहे प्रॅक्टिससाठी अवेलेबल करून दिले जातील. तर मित्रांनो हा जो टॉपिक आहे जर हा तुम्हाला समजला असेल आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.